लाईन नाव कसं म्हणून सर चालू करा की. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मागच्या ऑनलाईन क्लासला आपण बेसिक टर्मिनॉलॉजी चालू केलं होतं. त्या बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये काही टर्मिनॉलॉजी आपण पाहिलेल्या आहोत. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. डिस्काउंट म्हणजे काय? एखाद्या व्यापाऱ्यानं दुसऱ्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी काय सवलत जे दिलं जातं त्याला डिस्काउंट असं म्हटलं जातं. आणि या डिस्काउंटचे दोन प्रकार, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय की जे लिस्ट प्राइसवर म्हणजे त्या ठिकाणी काय डिस्काउंट जे दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. आणि हे डिस्काउंट जास्त माल खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस माल खरेदी केला जातो त्यावेळेस जो डिस्काउंट दिला जातो आणि तो डिस्काउंट बिलामध्ये वजा केला जातो त्याला त्या ठिकाणी ट्रेड डिस्काउंट व्यापारी सूट असं म्हटलं जातं. आणि हे व्यापारी सूट जास्तीत जास्त त्या ठिकाणी माल खरेदी करण्यासाठी दिला जातो. आणि हा व्यापारी सूटाचा त्या ठिकाणी रेकॉर्डिंग जे आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये केला जात नाही. त्यानंतर कॅश डिस्काउंट जे आहे ते कॅश डिस्काउंट ज्यावेळेस उधारीवर माल खरेदी केला जातो एखाद्या व्यापाऱ्याकडून, त्याचा पेमेंट जो आहे भविष्य काळात त्या ठिकाणी यायचा असतो. आणि एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पेमेंट ज्यावेळेस दिला जातो किंवा वारंवार मागूनही ज्यावेळेस दिला जात नाही अशा वेळी त्या व्यापाऱ्याला जे काही रक्कम येणं आहे त्या व्यापाऱ्याकडून जे काही रक्कम येणं आहे ते रक्कम लवकरात लवकर मिळावा या उद्देशानं काही सूट दिली जाते. उदाहरणार्थ एखादा व्यापाऱ्याकडून 5,000 रुपये यायचा असेल तर अशा वेळी त्या व्यापाऱ्याला 500 रुपये सूट देऊन बाकीचे त्या ठिकाणी ते रक्कम लगेच वसूल केला जातो. त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं. किंवा ज्यावेळेस माल खरेदी लगेच केला जातो आणि पैसे देखील लगेच दिला जातो अशा वेळी देखील डिस्काउंट दिला जातो. स्पॉट डिस्काउंट देखील म्हटलं जातं त्याला. हे कॅश डिस्काउंट जे असेल ते कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला जातो. आणि त्यानंतर पुढचा जो टर्मिनॉलॉजी आहे तो म्हणजे काय, सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय की सॉल्व्हंट याचा अर्थ चांगली व्यक्ती. चांगली व्यक्ती कुणाला म्हणायचा किंवा चांगला व्यापारी कुणाला म्हणायचा तर if a person's assets are more than his liabilities or equal to his liabilities is called as a solvent person. म्हणजे एखादा व्यक्ती जो असेल त्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी काय देण्यापेक्षा त्या ठिकाणी येणंच जास्त असेल किंवा देण्यापेक्षा त्या ठिकाणी मालमत्ता जास्त असेल किंवा मालमत्ता आणि देणे इक्वल असेल तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सॉल्व्हंट पार्टनर असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत काय असेल, सॉल्व्हंट काय, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यापाऱ्याला आपण माल विकल्यानंतर त्या मालाची जी काही रक्कम असेल ती रक्कम आपल्याला ताबडतोब मिळतील याची शाश्वती, याची गॅरंटी ज्यावेळेस असेल किंवा त्याचा फायनान्शियल त्या ठिकाणी पोझिशन जे असेल साऊंड असेल, चांगली असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सॉल्व्हंट पार्टनर असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याला आपण माल दिलं तर त्या मालाच्या मोबदल्यात जे काही रक्कम येणार आहे ते रक्कम आपल्याला ताबडतोब मिळतील, कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आपल्याला मिळतील याची गॅरंटी असते. अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सॉल्व्हंट पार्टनर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काय असेल पहा, द पर्सन्स टोटल ॲसेट हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू 50,000. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी पूर्ण ॲसेटची त्या ठिकाणी मूल्य काढल्यानंतर 50,000 मूल्य निघतो आणि त्याचे टोटल जे काय देणं असेल ते 30,000 निघत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीची पोझिशन जी आहे, फायनान्शियल पोझिशन जी आहे चांगली आहे असे आपण मानू शकतो किंवा गृहीत धरू शकतो. म्हणजे एकंदरीत एखाद्या व्यक्तीला 1,000 रुपये आपण दिलं तर त्या 1,000 रुपये आपल्याला ताबडतोब त्या व्यक्तीकडून मिळतील याची शाश्वती जेव्हा असेल अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सॉल्व्हंट पार्टनर, चांगली व्यक्ती असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इनसॉल्व्हंट म्हणजे काय, दिवाळखोर व्यक्ती
की अ पर्सन्स whose liabilities आर मोर दॅन इज ॲसेट्स इज अन इनसॉल्वंट पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सॉल्वंट व्यक्तीच्या विरुद्ध इनसॉल्वंट म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी काय देणेच जास्त असेल, येण्यापेक्षा देणेच जास्त असेल, तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी काय चांगली व्यक्ती म्हणू शकत नाही किंवा तो देऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर अशी व्यक्ती त्या ठिकाणी का कोर्टाकडून की इनसॉल्वंट डिक्लेअर केला जात असल्यामुळं त्या व्यक्तीकडून जे काही येणं असेल ते येणं आपण कोणत्याही परिस्थितीत त्याच्याकडून वसूल करू शकत नाही. कारण का कोर्टाकडून तो इनसॉल्वंट डिक्लेअर केलेली व्यक्ती असल्यामुळं त्याच्याकडून रक्कम आपण वसूल करू शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी 20,000 आहे आणि त्याचबरोबर देणं जास्त आहे, 50,000 आहे, तर अशा व्यक्तीकडून आपण काहीही वसूल करू शकत नाही. तर अशा व्यक्तीला इनसॉल्वंट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा जो काय की त्या ठिकाणी काय की टर्मिनॉलॉजी आहे तो म्हणजे काय अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर म्हणजे काय हिशोब, त्या ठिकाणी हिशोब किंवा लिखाण जमा खर्चाचे वर्ष की हिशोब लिखाण जो असेल ते लिखाण त्या ठिकाणी 12 महिन्याचा असू शकतो. आणि त्याचबरोबर प्रोप्रायटर 12 महिन्याचा म्हणजे काय की एकंदरीत की काही वेळा त्या ठिकाणी काय 12 महिन्याचा या अगोदर त्या ठिकाणी केव्हाही त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट केला जातो आणि त्या केला जात होता, परंतु त्याची इयर एंड मात्र की त्या ठिकाणी आपल्या भारतात की त्या ठिकाणी ॲज पर इन्कम टॅक्स रूल प्रमाणे त्याची इयर स्टार्ट होईल 1 एप्रिल आणि इयर एंड होईल 31 मार्च. म्हणजे या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काय त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेले असतील किंवा व्यवहार झालेले असतील त्या व्यवहारांची त्या ठिकाणी लिखाण जो असेल ते लिखाण जेव्हा या 12 महिन्यात केला जातो त्याला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. आणि या अकाउंटिंग इयर जो असेल 12 महिन्यानंतर आफ्टर त्या ठिकाणी 12 मंथ्स जे काही 31 मार्चला बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केल्यानंतर त्या बुक्स ऑफ अकाउंटवरून त्या ठिकाणी काय ट्रेडिंग अकाउंट व्यापारी पत्रक तयार केला जातो, नफा तोटा पत्रक तयार केला जातो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय त्याचा पोझिशन त्या बिझनेसचा पाहण्यासाठी त्या ठिकाणी बॅलन्स शीट देखील तयार केला जातो. बॅलन्स शीट म्हणजे काय ताळेबंद. हे ताळेबंद जे असेल या एका ताळेबंदवरून त्या ठिकाणी काय फायनान्शियल पोझिशन जे असेल आर्थिक पोझिशन त्या बिझनेसचा आपण सांगू शकतो. त्याचबरोबर पुढचा त्या ठिकाणी काय कन्सेप्ट आहे तो म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न्स अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय व्यापारी संस्था किंवा व्यापारी संघटना. A trading concern, a business concern established with an object of earning profit by selling goods is known as a trading concern. म्हणजे व्यापारी संस्था किंवा व्यापारी संघटना कोणाला म्हणायचा की जी संघटना किंवा जो व्यवसाय जो असेल तो व्यवसाय स्थापन करत असताना त्या व्यवसाय स्थापन करण्यामागचा उद्देश काय असेल नफा मिळवणं आणि त्याचबरोबर मालाची विक्री करून नफा मिळवणं. अशा व्यापारी संस्थेला ट्रेडिंग कन्सर्न असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल ऑर्गनायझेशन. व्यापारी संघटन असं म्हटलं जातं किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नफा कमावणाऱ्या संस्था असं देखील म्हटलं जातं. यांना नफा कमावणाऱ्या संस्था असं देखील म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर दुसरा प्रकार तो म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय ट्रेडिंग कन्सर्नच्या विरुद्ध. आता नफा कमावणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या नफा कमावणाऱ्या संस्था म्हणजेच काय असेल जे संस्था नफा कमवत नाहीत किंवा ज्या संस्थेकडून त्या ठिकाणी काय फक्त आणि त्या ठिकाणी काय सोसायटीला किंवा समाजाला सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो किंवा सेवा दिली जाते अशा संस्थांना त्या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हटलं जातं. की जे आपण नफा विरहित संस्था असं देखील म्हणू शकतो की ज्या संस्थेचा उद्देश फक्त आणि फक्त त्या ठिकाणी काय सोसायटीला समाजाला त्या ठिकाणी काय की एकंदरीत सेवा पुरवणं. आणि त्याचबरोबर या सेवा कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय लाईक आर्ट कला सायन्स स्पोर्ट्स कल्चर चॅरिटी प्रोफेशन. म्हणजे कलेमध्ये एखाद्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी कला असेल तर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या संघटनेकडून प्रयत्न केले जातात किंवा त्याचबरोबर प्रोत्साहन दिली जाते. अशा संस्थेला त्या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हटलं जातं. किंवा सायन्स शास्त्रात देखील एखाद्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी एखादा शोध त्या ठिकाणी होत असेल किंवा तो त्या ठिकाणी काही घटकाचा त्या ठिकाणी शोध लावत असेल अशा व्यक्तीला देखील त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं. किंवा स्पोर्ट्स खेळात त्या ठिकाणी प्रावीण्य
त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर अशा व्यक्तीकडे एखादा अंगभूत गुण जे असतील त्या गुणांचा विकास होण्यासाठी अशा संस्था त्या ठिकाणी काय मदत करत असतात किंवा त्याचबरोबर संस्कृती त्या ठिकाणी वाढवण्यासाठी किंवा संस्कृती त्या ठिकाणी काय निभावण्यासाठी देखील त्या ठिकाणी अशा संस्था कार्यरत असतात. चॅरिटी असेल किंवा धर्मदाय संस्था असेल किंवा त्याचबरोबर अशा संस्था देखील त्या ठिकाणी काय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये मोडतात. फॉर एक्झाम्पल शाळा असतील, स्कूल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, स्पोर्ट्स क्लब असतील, अशा या संस्था ज्या आहेत नफाविरहित संस्था असं त्या संस्थांना म्हटलं जातं. त्याचबरोबर गुडविल पुढचा त्या ठिकाणी काय की एकंदरीत पुढचा त्या ठिकाणी टर्म आहे गुडविल. आता गुडविल म्हणजे काय आपण अनेक वेळा त्या ठिकाणी हे शब्द ऐकतो. गुडविल याचा अर्थ काय नावलौकिक. गुडविल याचा अर्थ काय नावलौकिक किंवा प्रसिद्धी ज्याला आपण म्हणतो. मग या प्रसिद्धीचा त्या ठिकाणी व्यवसायामध्ये काय आहे, त्या ठिकाणी त्याचा व्यवसायात काय त्याचा संबंध आहे, या ठिकाणी व्यवसायात देखील संबंध असतो. म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय गुडविल म्हणजे काय एखाद्या व्यवसायाचा त्या ठिकाणी काय सुरुवातीला त्या ठिकाणी लहान प्रमाणात व्यवसाय असतो, कालांतराने त्या व्यवसायाचा वाढ होत असतो, कालांतरानं त्या व्यवसायाचा विस्तार होत असतो आणि त्याचबरोबर त्या व्यवसायामध्ये देखील अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्यामुळं त्या व्यवसायाची प्रसिद्धी होते आणि अशा व्यवसायाची प्रसिद्धी झाल्यामुळं त्या ठिकाणी काही इन्व्हेस्टर जे असतील, गुंतवणूकदार जे असतील, ते गुंतवणूकदार त्या ठिकाणी काय आपले पैसा जे असेल ते पैसा त्या ठिकाणी काय त्या घटनेमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात देखील. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे गुडविल हे जे आहे एक प्रकारचा इनटँजिबल असेट आहे. इनटँजिबल म्हणजे काय अदृश्य मालमत्ता आहे. इनटँजिबल म्हणजे काय अदृश्य मालमत्ता आहे. आणि त्याचबरोबर हे जे आहे की त्या ठिकाणी काय एबिलिटी, स्किल, कौशल्य जे असतील त्याचबरोबर त्या गुडविल केव्हा त्या ठिकाणी काय निर्माण होत असतो की त्या संघटनेमध्ये त्या ठिकाणी काय कर्मचारी असतील किंवा त्याचबरोबर व्यवस्थापन जे करणारे व्यक्ती असतील ते व्यक्ती त्या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात स्किल दाखवून त्या व्यवसायाचा विस्तार वाढ केला जातो आणि त्याचबरोबर विस्तार वाढ केल्यानंतर त्या व्यवसायाची प्रसिद्धी होत असते. म्हणजे एकंदरीत बाजारात जी काही पत जे असेल त्या पतला त्या ठिकाणी काय गुडविल असं म्हटलं जातं. आणि आहे गुडविल त्या ठिकाणी काय ते गुडविल त्या ठिकाणी पैशात मोजले जातात, त्यात मोजले जातं. गुडविल इज अन इनटँजिबल असेट म्हणून याला त्या ठिकाणी काय अदृश्य मालमत्ता असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर की त्या ठिकाणी काय पुढचा टर्म आहे प्रॉफिट ऑर लॉस. पुढचा टर्म आहे प्रॉफिट ऑर लॉस. हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. प्रॉफिट म्हणजे काय नफा. नफा हे केव्हा आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो किंवा केव्हा आपण त्या ठिकाणी नफ्याला नफा मिळालं असं म्हटलं जातं. तर आता उदाहरणार्थ एखादी वस्तू जी असेल ती वस्तू त्या ठिकाणी काय 18 रुपयाला त्या ठिकाणी 18 रुपयाला त्या ठिकाणी निर्मिती झालं असेल त्याची त्या ठिकाणी हॅलो स्क्रीन दिसेल. हॅलो हॅलो सर, स्क्रीन दिसेल सर. एक मिनिट. हे शुभम हॅलो 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 सर. दिसायला का आता? हो सर. हो सर दिसेल. हा आता हो सर. पुढचा टर्म जो आहे तो म्हणजे म्यूट करा आपण. पुढचा टर्म जो म्हणजे प्रॉफिट ऑर लॉस. तर प्रॉफिट म्हणजे काय नफा. तेव्हा त्या ठिकाणी समजला जातो वेन सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज अ प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी काय विक्री मूल्य जे आहे ते विक्री मूल्य त्या ठिकाणी उत्पादन मूल्यापेक्षा जास्त असेल. विक्री मूल्य काय उत्पादन मूल्यापेक्षा जास्त असेल तर अशा मूल्याला त्या ठिकाणी का प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय एखादी वस्तूची त्या ठिकाणी किंमत
विक्री मूल्य 20 रुपये आहे आणि त्याची निर्मिती झालेली 18 रुपयात, तर अशा वेळी जे काय आपल्याला 18 रुपये तर मिळतील आणि त्याचबरोबर 2 रुपये एक्स्ट्रा जे काय मिळेल त्याला त्या ठिकाणी काय प्रॉफिट असं म्हटलं जातं. आणि प्रॉफिट जेव्हा त्या ठिकाणी काय प्रॉफिट जेव्हा आपल्याला बिझनेसमध्ये मिळतो त्यावेळेस भांडवल वाढ होत असते त्या बिझनेसचा. फॉर एक्झाम्पल काय असेल, उदाहरणार्थ ही गुड्स आर सोल्ड ₹50,000 and all expenses during the period amounted to ₹30,000, then the profit is 20,000. म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी 50,000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाचा माल विकल्यानंतर त्या बिझनेसमध्ये त्या वर्षात किंवा त्या काळात इतर जे काही खर्च असतील ते खर्च केल्यानंतर त्या ठिकाणी काय 30,000 त्या खर्चाची एकूण रक्कम 30,000 झाली असेल, तर अशा वेळी 50,000 रुपयेमधून 30,000 वजा केल्यानंतर जे काही 20,000 रुपये जे आहे ते 20,000 रुपये प्रॉफिट असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर लॉस, तर लॉस म्हणजे काय, नुकसान. ज्यावेळेस विक्री मूल्य जे असेल ते विक्री मूल्य उत्पादन मूल्यापेक्षा कमी येत असेल, तर अशा वेळी त्याला लॉस किंवा नुकसान असं म्हटलं जातं. आणि हे नुकसान जे असेल ते नुकसान त्या व्यवसायाचा त्या ठिकाणी भांडवल कमी करत असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय की जर माल 50,000 रुपयाचा माल विकलेला आहे आणि त्याचबरोबर टोटल त्या ठिकाणी खर्च झालेला आहे 60,000, तर अशा वेळी 10,000 रुपये जास्त खर्च झालं म्हणजे काय त्या बिझनेसमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं असं मानलं जातं. म्हणजे हे नुकसान जे असेल ते नुकसान कॅपिटल कमी करत असते. त्याचबरोबर इन्कम, आता इन्कम म्हणजे काय, तर इन्कम म्हणजे उत्पन्न. तर उत्पन्न जे कशाला म्हणायचं, आता नफा आणि उत्पन्न यामध्ये काय फरक आहे की नफा आणि उत्पन्नामध्ये काय फरक आहे. नफा केव्हा म्हटलं जातं, ज्यावेळेस मालाची विक्री करून त्या ठिकाणी काय एकंदरीत विक्री करून त्या विक्रीतून जो त्या ठिकाणी काय आपल्याला फायदा होत असतो, गेन होत असतो, त्या गेनला त्या ठिकाणी प्रॉफिट असं म्हटलं जातं. परंतु इन्कम याचा अर्थ काय, उत्पन्न याचा अर्थ काय, एकंदरीत इट इज द रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे एकूण त्या ठिकाणी काय बिझनेस ट्रान्झॅक्शन जे व्यावसायिक ट्रान्झॅक्शन किंवा व्यावसायिक व्यवहार केल्यानंतर त्या व्यावसायिक व्यवहार केल्यानंतर महसुली जमा होत असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय रक्कम आलेली असेल आणि त्याचबरोबर ज्या ज्यावेळी रक्कम आलेली असेल त्या रकमेचा आणि त्याचबरोबर तो रक्कम कोणत्याही स्वरूपात असेल, व्याजाच्या स्वरूपात असेल किंवा इंटरेस्टच्या स्वरूपात असेल किंवा डिव्हिडंड म्हणजे लाभांशाच्या स्वरूपात असेल किंवा कमिशनच्या स्वरूपात असेल, अशा सर्व एकूण जे काही रक्कम त्या ठिकाणी मिळालेली असतो वर्षभरात त्याला इन्कम असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर रिव्हेन्यू म्हणजे काय, महसूल. हे महसूल जे असेल ते महसूल त्या ठिकाणी काय दैनंदिन व्यवहार करत असताना किंवा दैनंदिन व्यवसाय करत असताना त्या व्यवसायात होणारा जो काय त्या ठिकाणी काय कार्यभाग असतील त्या कार्यभागातून की त्या ठिकाणी काय जो काय उत्पन्न मिळतो त्या उत्पन्नाला रिव्हेन्यू असं म्हटलं जातं. म्हणजे हॅलो सर. हॅलो, हा सर, हे अजून एकदा सांगा सर. तर इन्कम म्हणजे काय असेल की इन्कम हा त्या व्यवसायातील एकूण त्या वर्षभरातले जे काही व्यवसाय व्यवहार केल्यानंतर त्या व्यवहारामधून त्या ठिकाणी काय जे काय ऍक्च्युअल रक्कम मिळालं असेल किंवा ऍक्च्युअल रक्कम त्या ठिकाणी आणखीन येणं असेल आणि त्याचबरोबर इतर जे काय की कार्य असतील किंवा इतर जे काय की उत्पन्न असेल त्या उत्पन्नातून त्या ठिकाणी काय जे रक्कम मिळत असते. उदाहरणार्थ व्याज असेल. आता व्याज केव्हा मिळणार की ज्यावेळेस एखादी रक्कम त्या ठिकाणी बँकेत डिपॉझिट केलं असेल, बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केलेलं असेल तर त्या फिक्स्ड डिपॉझिटमधून व्याज मिळत असतो. आणि हे व्याज त्या ठिकाणी व्यवसाय केल्यामुळे मिळालं नाही, फक्त त्या ठिकाणी ठेवल्यामुळे मिळालं. म्हणून व्यवसायातून आणि व्यवसायाव्यतिरिक्त जे काय रक्कम मिळत असते त्या रकमेला त्या ठिकाणी इन्कम असं उत्पन्न असं म्हटलं जातं.
म्हणजे व्यवसाय केल्यानंतर त्या ठिकाणी काय नफा तर मिळतोच, आणि या नफापाठोपाठ इतर जे काय व्यावसायिकाकडून गुंतवणूक केली जाते, त्या गुंतवणुकीतून जे काय त्या ठिकाणी रक्कम मिळते त्या रकमेला उत्पन्न असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल, तर डिव्हिडंड किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स त्या ठिकाणी शेअर्स खरेदी केल्यानंतर त्या कंपनीकडून जे लाभांश मिळतो त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. आणि एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या त्या ठिकाणी काय की दोन व्यापाऱ्याकडून त्या ठिकाणी काय की निगोशिएशन किंवा एखादा की बोलणी झाल्यानंतर त्या ठिकाणी कमिशन जेव्हा मिळत असतो त्या कमिशनला देखील त्या ठिकाणी काय उत्पन्न असं म्हटलं जातं. आणि रिव्हेन्यू म्हणजे काय, रिव्हेन्यू हा देखील एक इन्कमचाच त्या ठिकाणी भाग आहे. दररोजचा बिझनेसमध्ये जे काय व्यवहार केल्यानंतर किंवा कार्य केल्यानंतर जे दररोज त्या ठिकाणी आपल्याला रक्कम मिळत असते त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा त्या ठिकाणी काय टर्मिनॉलॉजी आहे महत्वाचा टर्मिनॉलॉजी, तो म्हणजे काय ॲसेट्स, लायबिलिटीज, नेटवर्थ. तर ॲसेट म्हणजे काय की मालमत्ता कशाला म्हणायचा, तर त्या ठिकाणी मालमत्तेचा त्या ठिकाणी अर्थ आहे एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन्ड दॅट ॲज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अन ॲसेट. म्हणजे एनी फिजिकल थिंग म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी काय स्पर्शही करू शकतो आणि त्याचबरोबर पाहूही शकतो, अशी जी मालमत्ता जी असेल त्या मालमत्तेला त्या ठिकाणी काय त्या मालमत्तेचा आपल्या स्वतःची मालकी असते आणि त्या मालमत्तेचं त्या ठिकाणी काय पैशात त्या ठिकाणी मूल्य काढला जातो, त्याला ॲसेट असं म्हटलं जातं. आणि हे ॲसेट जे असेल ते मालकीची असतं आणि हे मालकीची ज्यावेळेस असेल एखाद्या व्यक्ती तर त्याला प्रॉपर्टी म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर एखादा बिझनेसचा असेल तर त्याला बिझनेस युनिटचा जो काय मालमत्ता असेल त्याला ॲसेट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल लँड, जमीन असेल, गुडविल असेल, पेटेंट्स असेल, कम्प्युटर्स असतील, हे बिझनेसचा असायला पाहिजे, व्यक्तीचा नाही. व्यापारी संघटनेमध्ये त्या ठिकाणी काय व्यापारी संस्थेमध्ये जे काही व्यापारी उदाहरणार्थ फॅक्टरी असेल, हा फॅक्टरी जो असेल तो फॅक्टरी त्या व्यवसायाचा मालमत्ता असं म्हटलं जातं. आणि या मालमत्तेचा पैशात त्या ठिकाणी काय किंमत त्या ठिकाणी मोजली जाते. आणि या व्यवसायाचे किंवा या ॲसेटचे त्या ठिकाणी काय प्रकार आहेत, टाइप्स ऑफ ॲसेट्स. या टाइप्स ऑफ ॲसेटमध्ये की त्या ठिकाणी पहिला जो काही प्रकार आहे फिक्स्ड ॲसेट्स, नॉन करंट ॲसेट्स. आता फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय स्थिर मालमत्ता की जी मालमत्ता की त्या ठिकाणी काय स्थिर असते आणि त्या मालमत्तेचा उपयोग व्यावसायिक संघटन हा दीर्घकाळापर्यंत करू शकतो. उदाहरणार्थ काय असेल, द ॲसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड ॲसेट. म्हणजे जे काय ॲसेट्स असतील ते ॲसेट्स त्या ठिकाणी काय व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत त्या ठिकाणी काय की फायदा मिळवून देत असते, अशा त्या ठिकाणी काय जे काय ॲसेटला फिक्स्ड ॲसेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, गुडविल असेल. दीज ॲसेट्स मे बी टँजिबल ऑर इनटँजिबल. हे ॲसेट जे असेल दृश्य स्वरूपात देखील असू शकतात आणि अदृश्य स्वरूपात देखील असू शकतात. तर दृश्य स्वरूपात म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा टेबल जो असेल, एखादा फर्निचर जो असेल आपण पाहूही शकतो आणि स्पर्शही करू शकतो. स्पर्श करू शकतो. बिल्डिंग असेल की आता या बिल्डिंगला देखील त्या ठिकाणी काय आपण पाहू शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो, म्हणून त्याला टँजिबल ॲसेट असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इनटँजिबल म्हणजे काय अदृश्य मालमत्ता याचा अर्थ काय, उदाहरणार्थ पेटेंट्स असेल, राईट्स असतील किंवा गुडविल असेल. प्रसिद्धी आपल्याला दिसतं परंतु आपण त्या ठिकाणी काय स्पर्श करू शकत नाही, म्हणजे ते त्या ठिकाणी काय अदृश्य मालमत्ता असं त्याला म्हटलं जातं, इनटँजिबल ॲसेट. त्याचबरोबर करंट ॲसेट दुसरा प्रकार आहे. करंट ॲसेट हॅलो सर, स्क्रीन दिसे नाही. चालू मालमत्ता. करंट ॲसेटचा अर्थ काय, चालू मालमत्ता म्हणजे काय, चालू मालमत्ता ॲसेट्स विच आर yield in the business for operating year can be converted into cash very easily are called as हॅलो सर.
करंट ॲसेट. बोला. हॅलो सर, स्क्रीन दिसली नाही. हॅलो. दिसायला सर. करंट ॲसेट्स. करंट ॲसेट म्हणजे चालू मालमत्ता, की जे चालू मालमत्ता म्हणजे काय, व्यवसायात त्या ठिकाणी एखादा मालमत्ता जो असेल तो मालमत्ता जे असेल ताबडतोब आपण त्या ठिकाणी पैशात रूपांतर करतो किंवा पैशात रूपांतर करता येते, अशा मालमत्तेला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, करंट ॲसेट्स म्हटलं जातं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल डेटर्स. डेटर्स म्हणजे काय, आपण पाहिलेले ऋणको, म्हणजे एखाद्या व्यक्तीला माल विकलं आणि उधारीवर माल विकलं आणि त्या उधारीची रक्कम आपण कधी त्या ठिकाणी काय दिसतंय सर, दिसतंय. कन्वर्ट करू शकतो. बिल्स रिसिवेबल. हे बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, हुंडी. हे आपण त्या ठिकाणी काय, याचा अर्थ आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पण बिल्स रिसिवेबल याचा अर्थ काय, की एकंदरीत एखाद्या व्यक्तीला उधारीवर माल विकल्यानंतर त्याच्याकडून काही लिहून घेत असतात, त्या लिहून घेण्याच्या एखाद्या चिठ्ठीला बिल्स रिसिवेबल असं म्हटलं जातं. हे देखील आपण की कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो ताबडतोब. उदाहरणार्थ रोख रक्कम असेल, बँकेतील शिल्लक असेल, किंवा त्याचबरोबर आपल्याकडे माल जो स्टॉक असेल, माल शिल्लक गुड्स जे असेल, त्या गुड्सचा देखील आपण केव्हाही पैशात ताबडतोब रूपांतर करू शकतो. अशा ताबडतोब रूपांतर करण्याचे जे काय वस्तू असतील त्या वस्तूंना करंट ॲसेट्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर फिक्टिशियस ॲसेट्स. त्याचबरोबर फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काय, काल्पनिक मालमत्ता. फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काय, काल्पनिक मालमत्ता. दीज ॲसेट्स आर नॉट रिप्रेझेंटेड बाय टँजिबल पोझिशन ऑर प्रॉपर्टी. असे ॲसेट जे असतील ते ॲसेट्स त्या ठिकाणी काय दृश्य स्वरूपात आपल्याकडं नसतात किंवा आपण पाहू शकत नाही. एक काल्पनिक आपण केलेला असतो. असे जे काय ॲसेट्स असतील त्या ॲसेटची व्हॅल्यू की जे असेल आपण काढू शकत नाही. उदाहरणार्थ डेपर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 years. आता जाहिरात जे असेल, जाहिराती दाखवण्याचा त्या ठिकाणी काय, किंवा एखादा बोर्ड जे असेल, आपण रस्त्यात जात असतो की रोडवर मोठमोठे होर्डिंग्स असतात. ते मोठमोठे होर्डिंग जे असेल ते 3 वर्ष 4 वर्ष त्या ठिकाणी काय एकाच ठिकाणी आपण पाहू शकतो. तेच ते ॲडव्हर्टाईज जे असेल ते 4 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो. जो कॉन्ट्रॅक्ट केलेला जे असेल ते 4 वर्षात उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय, उदाहरण 10,000 रुपये दिलेला असेल तर ते दरवर्षी त्या ठिकाणी काय कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्या ठिकाणी काय कमी कमी होत जाते. याला ही मालमत्ता जी असेल ही मालमत्ता देखील ॲसेटच्या ॲसेट साईडला दाखवला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी जसे ॲसेट्स आहेत तसे लायबिलिटीज. तर लायबिलिटीज म्हणजे काय, देणी किंवा कर्जे. लायबिलिटीज म्हणजे काय, देणी किंवा कर्जे. व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी काय देणी असतात आणि येणी असतात. त्याचबरोबर बँकेचा लोन्स देखील असतात किंवा वेगवेगळ्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी काय रक्कम घेतलेली असेल की ते देखील त्याला लायबिलिटीज म्हटलं जातं. म्हणजेच काय, अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटीज. म्हणजे जी काय रक्कम असेल ती रक्कम व्यावसायिक किंवा व्यवसाय जे असेल ते व्यवसाय दुसऱ्या व्यक्तीला जे काही रक्कम देणं असेल त्याला लायबिलिटी असं म्हटलं जातं. इट इज अ डेप्ट. इट इज हे काय, एक कर्ज आहे किंवा रक्कम जे असेल तो रक्कम दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा असतो. का द्यायचा असतो, की त्या व्यक्तीकडून रक्कम घेऊन आपण त्या ठिकाणी व्यवसाय केलेला असतो आणि त्याचबरोबर त्यातून त्या ठिकाणी काय नफा मिळवलेला असतो किंवा फायदा त्या ठिकाणी मिळवलेला असतो त्या रकमेतून. म्हणून त्या रकमेला जे काय रक्कम आपण घेत असतो, घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करतो आणि त्या रकमेतून जे काय व्यवसाय झाल्यानंतर त्या व्यवसायातून काही रक्कम पेड केला जातो, व्याजा सहित पेड केला. उदाहरणार्थ काय असेल, लोन टेकन, एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतला असेल किंवा त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडून माल खरेदी केला असेल ज्याला क्रेडिटर्स म्हटलं जातं, किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, बँकेतून त्या ठिकाणी काय ज्यादा उचल की त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हटलं जातं. त्याचबरोबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडून आपण काम करून घेतो आणि काम करून घेतल्यानंतर त्याचा जे काही मोबदला जे असेल ते मोबदला आपण भविष्यात देतो. भविष्यात देतो म्हणजेच काय, चालू वर्षात त्या ठिकाणी काय देणं दाखवावं लागतो, म्हणून त्याला लायबिलिटी असं म्हटलं जातं.
आणि या लायबिलिटीजचे देखील प्रकार असतात. या लायबिलिटीज देखील प्रकार, कर्जाचे देखील त्या ठिकाणी काय दोन प्रकार आहेत. त्यापैकी फिक्स्ड लायबिलिटीज. फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजे काय, स्थिर देणी. ही स्थिर देणी म्हणजे काय, वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड्स इन द बिझनेस इज फिक्स्ड लायबिलिटीज. एक प्रकारचा त्या ठिकाणी काय मूलभूत किंवा मुख्य असा त्या ठिकाणी काय सोर्स आहे की त्या सोर्स कडून किंवा जे स्त्रोत जे असेल, आता उदाहरणार्थ स्त्रोत कुठला असेल, इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, भांडवलाच्या रूपात असेल, किंवा सेक्युअर्ड लोन्स. सेक्युअर्ड लोन्स म्हणजे काय की जे काय संरक्षित त्या ठिकाणी काय लोन आपण काढू शकतो. उदाहरणार्थ आपली मालमत्ता असेल, ती मालमत्ता तारण ठेवून ज्यावेळेस बँकेकडून रक्कम घेतली जातं त्याला सेक्युअर्ड लोन्स असं म्हटलं जातं. आणि हे सेक्युअर्ड लोन्स किंवा त्याचबरोबर कॅपिटल जे आहे दीर्घ काळापर्यंत त्या ठिकाणी एकंदरीत बिझनेसमध्ये वापरला जात असल्यामुळं त्याला फिक्स्ड लायबिलिटीज असं म्हटलं जातं. त्याचबरोबर करंट लायबिलिटीज हे काय असेल, शॉर्ट टर्म पिरियडसाठी त्या ठिकाणी काय शॉर्ट टर्म पिरियडमध्ये जे काय देणं असेल, उदाहरणार्थ 1 वर्षात त्या ठिकाणी देणं असेल तर त्याला करंट लायबिलिटी असं म्हटलं जातं. ते करंट लायबिलिटी बिझनेस चालवत असताना त्यावेळेस की जे काय रक्कम वेळोवेळी कमी पडत असते किंवा वेळोवेळी त्या ठिकाणी काय माल खरेदी केला जातो, अशा माल खरेदी उधारीवर केला जातो. आणि हे उधारी जे असेल क्रेडिटर्स असतील किंवा बिल्स पेएबल असतील त्याला करंट लायबिलिटीज असं म्हटलं जातं. त्याचबरोबर की त्या ठिकाणी काय पुढचा जो काय की टर्म आहे तो म्हणजे नेट वर्थ ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल. आता नेट वर्थ म्हणजे काय, एकंदरीत नेट वर्थ याचा अर्थ काय, बिझनेसमॅन जो असेल, व्यापारी जो असेल, त्या व्यापाऱ्याचा त्या ठिकाणी स्वतःचा जे काही भांडवल असेल त्या भांडवलाला नेट वर्थ असं म्हटलं जातं. की नेट वर्थ जो असेल, द अमाऊंट ऑर फंड्स प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे व्यावसायिकाकडून जे काय अमाऊंट जे असेल व्यवसायाला तो वेळोवेळी त्या ठिकाणी देत असतो त्याला त्या ठिकाणी काय कॅपिटल म्हटलं जातं. त्याचबरोबर की त्या ठिकाणी या कॅपिटल दिल्यानंतर, भांडवल दिल्यानंतर व्यवसाय होतो, आणि व्यवसाय केल्यानंतर की त्या व्यवसायातून ते देखील त्या जे व्यवसाय केल्यानंतर जे काय नफा त्या ठिकाणी होत असतो, म्हणजे ॲसेट्स लायबिलिटीपेक्षा ज्यावेळेस ॲसेट्स जास्त होत असतात त्याला नेटवर्थ किंवा नेट कॅपिटल असं म्हटलं जातं. की या कॅपिटल जो असेल तो कॅपिटल कॅशमध्ये देखील असू शकतो, ना काइंडमध्ये देखील वस्तू स्वरूपात देखील असू शकतो. त्याचा अर्थ की नेटवर्थ भांडवल जे असेल तो भांडवल किंवा ओनर्स इक्विटी, स्वतःची मालकीची जे काही इक्विटी असेल, मालकीची जी काही संपत्ती असेल त्याला नेटवर्थ किंवा ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल असं म्हटलं जातं. हे स्वतः सुरुवातीला रक्कम त्या ठिकाणी गुंतवणूक केला जातो आणि व्यवसाय केल्यानंतर व्यवसायातून जे काही नफा मिळतो त्याला नेटवर्थ असं म्हटलं जातं. आणि ते कन्व्हर्टेड कॅशमध्ये त्या ठिकाणी का रूपांतरित करून कॅपिटल भांडवलात वाढ केली जाते. म्हणजे याचा सूत्र काय असेल तर नेटवर्थ म्हणजेच ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल. की याचा एकंदरीत कॅपिटलचा सूत्र काय असेल, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. म्हणजे कॅपिटल भांडवल बरोबर त्या ठिकाणी काय टोटल ॲसेट जे असतील त्या टोटल ॲसेटमधून त्या टोटल जे काय देणे असतील ते वजा केल्यानंतर जो रक्कम मिळतो त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी भांडवल जो असेल बिझनेसमध्ये भांडवल जो असेल 4 लाख असेल आणि त्याचबरोबर क्रेडिटर्स जे असेल 2 लाख असेल, तर अशा वेळी त्या ठिकाणी काय एकूण ॲसेट्स किती आहे असं आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असेल तर सूत्र काय असेल, टोटल ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. म्हणजे ॲसेट बरोबर लायबिलिटीज प्लस कॅपिटल. या अगोदर आपण काय पाहिलेलं आहे, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटी पाहिलेलं आहे. कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस
लॅबिलिटी. आता टोटल ॲसेट पाहत असताना काय लॅबिलिटी आणि कॅपिटल मिळून जे काय टोटल असेल त्याला ॲसेट्स म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी इट टोटल ॲसेट्स इफ द टोटल ॲसेट्स आर 1,50,000 आउटसाइड लॅबिलिटीज ₹50,000 द क्रेडिटर्स इक्विटी म्हणजे या ठिकाणी देणी किती आहे हे काढण्यासाठी सूत्र काय असेल. आता ॲसेट्स काढण्यासाठी सूत्र काय ॲसेट्स इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. आणि आता फक्त देणी काढण्यासाठी सूत्र काय असेल की क्रेडिटर्स म्हणजे लॅबिलिटी इज इक्वल टू ॲसेट्स मायनस कॅपिटल. ॲसेट्स मायनस कॅपिटल. आणि त्याचबरोबर की त्या ठिकाणी काय एकूण सर स्क्रीन दिसना सर. सर स्क्रीन दिसत नाहीये. हॅलो दिसतंय सर. हा सर. हो सर दिसते. दिसतंय हॅलो सर. हॅलो हो सर. हॅलो. अरे पहा आता त्या बिझनेसमध्ये की त्या ठिकाणी एकूण ॲसेट काढण्यासाठी त्या ठिकाणी सूत्र आहे ॲसेट्स इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. आणि त्याचबरोबर त्या बिझनेसचा त्या ठिकाणी एकूण लॅबिलिटी काढण्यासाठी सूत्र आहे लॅबिलिटीज इज इक्वल टू ॲसेट मायनस कॅपिटल. आणि त्याचबरोबर एकूण त्या व्यवसायाचा भांडवल काढण्यासाठी सूत्र आहे कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लॅबिलिटीज. ॲसेट्स मायनस लॅबिलिटीज. त्याचबरोबर की आता या व्यतिरिक्त जे काही लॅबिलिटीज जे असतील ते लॅबिलिटीज पैकी की काही लॅबिलिटी असे असतात की ते लॅबिलिटीज त्या ठिकाणी कॉन्टिंजंट लॅबिलिटीज. कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणजे काय संभाव्य देयता. संभाव्य देयता त्या ठिकाणी असू शकतात की संभाव्य देयता म्हणजे काय व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे की त्या ठिकाणी देणं असतं किंवा एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर अशा वेळी मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवत असताना उत्पादन फॅक्टरी जे असेल ते चालवत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे देणे असतात किंवा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय की संभाव्य जे काय भविष्य काळात देणं देखील निर्माण होऊ शकतो. आता उदाहरणार्थ की देणं जे असेल संभाव्य देणं जे असेल ते घटनेवर आधारित आहे. घटना घडली की ते द्यावं लागतं किंवा घटना नाही घडली की ते न द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादा वर्कर जो असेल कामगार जो असेल तो कामगार काम करत असतो आणि काम करत असताना काही अनावधानानं त्या ठिकाणी काय ॲक्सिडेंट झाला असेल तर अशा वेळी ते ॲक्सिडेंट जे असेल ते घटना घडलेली असते. आणि घटना घडल्यानंतर त्याला जे काही देणं असेल किंवा त्याला जे काही नुकसान भरपाई द्यायचं असेल त्याला त्या ठिकाणी काय नुकसान भरपाई देण्यासाठी असे नुकसान भरपाई भविष्यात होत असतात. आणि भविष्यात होत असताना जे काही रक्कम त्या ठिकाणी काय बिझनेसमधून बाजूला काढली जाते आणि ते प्रोव्हिजन केला जातो तरतूद केला जातो कॉन्टिंजंट लॅबिलिटी. किंवा एखादा वर्कर जो काही वर्करचा त्या ठिकाणी नुकसान झाल्यानंतर तो वर्कर जो काही नुकसान असेल तो नुकसान भरपाईसाठी कोर्टात त्या ठिकाणी काय की दावा दाखल करू शकतो. आणि दावा दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये की त्या ठिकाणी दावा चालत असतो. आणि कोर्टाचा जेव्हा निकाल होईल की त्यावेळेस त्या ठिकाणी काय त्या निकालाच्या आधारावर ते देणं लागतो किंवा न देणं लागतो. निकाल जर विरुद्ध गेल्यास द्यावं लागतं. निकाल जर त्या ठिकाणी काय फेवरेबल त्या ठिकाणी लागलं असेल तर ते देण्याची काही गरज नसते. जर विरुद्ध लागलं तर द्यावा लागतो. अशी देणी जी असेल संभाव्य असू शकतात किंवा द्यायचे असू शकतात म्हणून प्रोव्हिजन केलेला असतो. की त्यानंतर की झाले की एकंदरीत बेसिक त्या ठिकाणी काय टर्मिनॉलॉजी हे टर्मिनॉलॉजी आपण त्या ठिकाणी काय महत्वाचे टर्मिनॉलॉजी हे सगळे शब्द आपल्याला माहीत होणं गरजेचे आहेत. आणि टर्मिनॉलॉजी जे असतील या टर्मिनॉलॉजीमध्ये एकूण त्या ठिकाणी काय 10 टर्मिनॉलॉजी महत्वाचे आहेत. हे सगळे टर्मिनॉलॉजी आवश्यकच आहेत परंतु ओव्हरऑल या टर्मिनॉलॉजीमध्ये ॲसेट्स असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी काय कॅपिटल असेल त्याचबरोबर लॅबिलिटीज असेल त्याचबरोबर एक्सपेन्सेस असेल त्याचबरोबर इन्कम असेल त्याचबरोबर गेन असेल ओव्हरऑल बिझनेस जो असेल
हे बिझनेस या शब्दा पुढेच त्या ठिकाणी काय फिरत असतो, म्हणून हे शब्दच महत्वाचे आहेत की लायबिलिटीज, ॲसेट्स, क्रेडिटर्स, डेटर्स, एक्सपेन्सेस, इन्कम किंवा त्याचबरोबर प्रॉफिट्स, गेन्स हे जे आहेत हे महत्वाचे आहेत. हे आता आपण बेसिक टर्मिनॉलॉजी आपण की जे काय की आहे ते आपल्याला माहीत होणं किंवा माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरूनच पुढचे जे काय कन्सेप्ट असतील ते आपल्याला क्लिअर होतील. पुढचा जो काय भाग आहे आपण पुढच्या तासाला आपण पाहूया. हे जे काय बेसिक कन्सेप्ट आतापर्यंत जे काय सिलेबस झालेला असेल किंवा आतापर्यंत जे काही घटक झालेले असेल त्याची स्क्रीनशॉट मी पाठवणार आहे व्हॉट्सअपवर. ते आपण आपल्या बुक्समध्ये लिहून घ्यायचा. ओपन कर, काय अडचण असेल तर. ओके सर. हॅलो, रेकॉर्डिंग बंद केलं ना. रेकॉर्डिंग सर तुम्ही किती स्क्रीनशॉट पाठवता ते सगळं घेतलं का सर? जे द्यायचे आहेत तेवढेच मी पाठवणार आहे. जेवढे महत्वाचे आहेत तेवढे मी स्क्रीनशॉट पाठवणार आहे. ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं. ते कसं आहे तसंच लिहायचंय का सर? हो, त्याचे जे काही लिहून काढल्यानंतर त्याचे जे काय आपल्याला अडचण असेल त्याचे मराठी शब्द जे असेल त्यावेळी मी पुन्हा चालू असताना सांगणार आहे, तेव्हा आपण त्याचा अर्थ लिहून घ्यायचा. ओके सर. ते कसं आहे तसंच लिहायचं का सर तुम्ही पाठवलेलं? हो हो, मी जे आवश्यक आहे तेवढंच पाठवणार आहे मी. बाय सर. बाय बाय. बंद आहे माईक. मग बाय सर म्हणजे ह्याच्यातलं यायला नाही, रेकॉर्ड केलेलं यायला नाही ना. नाही, त्यांनी म्हणाले तर एक जण आत्ता जॉईन झाले आत्ता. सर सर माईक बंद చేసింది.